जेव्हा टेलर म्हणतो की 2 दिवसात ब्लाऊज द्यायला जमणार नाही, तर त्याच्या मागे कारणं असतात. त्याला ब्लाऊज घ्यायचं असतं, शिवायचं असतं, भाडं काढायचं असतं दुकानाचं, पण त्याच्या मागे कारण असं असतं, ते मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचे ब्लाऊज ज्याला खूप खडे आहेत आणि फ्रंट हुक बनवायचा आहे, तर हुक लावण्यासाठी मला हे खडे काढावे लागणार आहेत. बघा, एक एक दोन दोन हा खडा म्हणजे हिरा आहे. हा किती करोडोचे हिरे लावले तिथे कोण जाणे, पण हे काढायला खूप वेळ जातो. आणि असे 1-2 ब्लाऊज जर आले शिवायला एकाच दिवसात, ठीक आहे, एवढी पूर्ण लाईन मी उसवलेली आहे, इथे मला हुक लावायचे आहेत, तर अशा पद्धतीचे हे जे ब्लाऊज येतात, हे दुसरं ब्लाऊज आहे जे की 43 साईजचं ब्लाऊज आहे, जे की मला होतंय. ठीक आहे, 30 साईजला जे ब्लाऊज होतंय ते मला हे 43ला ॲडजस्ट करायचं आहे आणि मी ते करणार, मला ते जमणार. पण याला जमवायला खूप वेळ लागतो, म्हणजे ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि ही बाही बघा, ही माझ्या मापाची बाही आहे. ठीक आहे, इथे कापडच नाही आहे साईडला, इथे साईडला कापड नाही. आता इथे जॉईंट करायचं आहे, इथे जॉईंट करायचं आहे, फ्रंटला जॉईंट करायचं आहे, ते पण मापाच्या अनुसार ॲडजस्ट करून. जर तुम्ही टेलर असाल तर तुमच्या लक्षात येत असेल की ही किती गडबडीचं ब्लाऊज असतं. तर यामुळे जेव्हा अर्जंट ब्लाऊज येतं तेव्हा नाही म्हणावं लागतं. आता हे सुद्धा मला 2 दिवसात द्यायचेच आहे, तर जर माझ्याकडे आज ब्लाऊज आलं की नाही मला उद्या पाहिजे किंवा परवा पाहिजे, तर मला एकटीला जमणार नाही. कारण की अशा प्रकारचे हे हिरे जडलेले किंवा हे वर्कचे ब्लाऊज खूप टाइम घेतात. त्यामध्ये हेवी साईज असेल तर अजून टाइम जातो. त्यामुळे जर टेलर तुम्हाला म्हटला की मला 2-3 दिवसात द्यायला जमणार नाही, तर त्याचं ऐका, जबरदस्ती ठेवून जाऊ नका.